नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण कोल्हापूर पोलीस आयुक्तालयाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नवीन आयुक्तालयाची मागणी करण्यात आलेली आहे। त्यानंतर पोलीस आयुक्तालयाबद्दल नवीन सुधारित आकृतिबंध आलेला आहे, त्याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी किती पदं मंजूर झालेली आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहेत। याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहे सुधारित आकृतिबंध म्हणजे काय आहे। बघा, एखाद्या पोलीस आयुक्तालयामध्ये किती पोलीस अधिकारी, किती पोलीस कर्मचारी किंवा कोणते पद भरायचे आहेत, किती वेकेन्सी आहेत, याबद्दल संपूर्ण जो आराखडा काढला जातो त्याला सुधारित आकृतिबंध असं म्हटलं जातं। आता यानंतर पद किती मंजूर झालेले आहेत। आता बघा, माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी पावसाळी अधिवेशनामध्ये 3171 पदं मंजूर झालेली आहेत याबाबत माहिती सांगितलेली आहे। आता कोल्हापूर जिल्ह्यासाठी 3171 पदाची मंजुरी झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नवीन आयुक्तालयाची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। त्यासाठी आमदार साहेब राजेंद्र क्षीरसागर साहेबांनी विधिमंडळामध्ये हा मुद्दा मांडला आहे। आता बघा, ह्या कधीपर्यंत मंजूर होईल याबद्दल जशी माहिती आपल्याला येईल तशी आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला कळवू। बघा, जे तुम्हाला काही मुलांना माहिती नव्हतं की आकृतिबंध म्हणजे काय, आता तुम्हाला समजलं आहे आकृतिबंध म्हणजे नेमका काय आहे। त्यानंतर पद मंजूर होऊन येणे आणि अधिकृत GR येणे यामध्ये फरक आहे। आता जे हे पद मंजूर होऊन आलेले आहेत, फक्त एक आकडा दाखवलेला आहे की एवढे पद कोल्हापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आहेत। ज्या वेळेस अधिकृत GR येईल त्यावेळेस आपल्याला पूर्ण माहिती समजेल की कोणत्या महिलांसाठी, पुरुषांसाठी किंवा जिल्हा पोलीस चालक अधिकारी याबद्दल नेमके किती पद आहेत याबद्दल सर्व माहिती जो अधिकृत GR येईल त्यावेळेस आपल्याला समजेल। तोपर्यंत हा जो मेन आकडा आहे एवढा आपल्याला समजलेला आहे। आणि जर पोलीस आयुक्तालय कोल्हापूरमध्ये नवीन मंजूर झालं तर या पदामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते। तर मित्रांनो, तयारीला लागा आणि जे कोल्हापूर पोलीस आयुक्तालयाबद्दल जी माहिती होती, आपण संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे। माहिती आवडली असेल तर लिंक नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती भेटेल। आणि पोलीस भरतीची तयारी लवकरच चालू करा। प्रक्रिया लवकर सुरू होऊ शकते, जेणेकरून तुम्हाला भरतीमध्ये वेळ कमी पडायला नको। तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।